सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्या मध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जे आहेत त्याचा फटका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला बसलेला पाहायला मिळतोय। मी सध्या अहिल्यानगर MIDC मध्ये आहे आणि या ठिकाणी देखील जवळपास 15 ते 20 कंपन्यांना गॅस तुटवड्याचा जो आहे तर तो फटका बसलेला आहे। काही कंपनीतले जे आहेत कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। खरं तर गॅसचा तुटवडा जो आहे तर तो देशभर काय पूर्ण जगभर जो आहे तर तो जाणवतो आहे। तसा नगर MIDC मध्ये अशा किती कंपन्या आहेत की ज्यांना याचा फटका बसला, काय परिणाम झालाय? आता आमच्या KZN इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह 15 ते 20 कंपन्या पावडर कोटिंगच्या म्हणजे ज्या गॅस लाईनवर अवलंबून आहेत, म्हणजे LPG LOT या गॅस लाईन अवलंबून आहेत 15 ते 20 कंपन्या आहेत। त्यात कमीत कमी 5 ते 10,000 लोक काम करतात आणि जर गॅस लाईन पुरवठा सुरळीत नाही झाला तर त्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो। साधारणतः आता आपल्याकडे स्टॉक किती आहे आणि कधीपर्यंत तो चालेल आणि किती लोकांना याच्यामुळे फटका बसेल तुमच्या वैयक्तिक कंपनीमध्ये? आमच्या काही जण ग्रुपमध्ये कमीत कमी 500 ते 600 लोक आहेत आणि जर तो गॅस लाईन जर उद्या संध्याकाळपर्यंत जाईल एवढा साठ आहे, उद्या संध्याकाळपर्यंत जर गॅसची व्यवस्था नाही झाली तर 500 ते 600 लोकांना आम्हाला सुट्टी देईल मॅनेजमेंट आमची। मोठा परिणाम काय परिणाम होईल नेमका आता ही गॅस लाईन बंद झाल्यामुळे किंवा गॅस आपल्याकडे उपलब्ध नाही म्हणून? कामच बंद पडेल ना, मग काम गॅस नसल्यामुळे मग कामगाराला काम नसलं मग मालक काम मग आता शेवटी कुठून पगार देऊन कामगारांच्या हाल होणार? हा, कामगाराचे हाल होते ना। किती कामगार आहे तुम्ही, कसा परिणाम होईल काय नेमकं सांग? जो 2-4 कंपन्याचे 5-6 कामगार आहेत। एकूण जवळपास 15 कंपन्या सांगितल्यात आपण, तर म्हणजे 15 पेक्षा जास्त। आता ह्या झाल्या गॅस कोटिंगच्या किंवा इतर जे काम करतात, अशा आणखीन गॅसवरती अवलंबून असलेल्या कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत ज्याचा परिणाम होईल आणि त्याचा एकूण किती कामगारांवर परिणाम होईल? कमीत कमी 5 ते 10,000 कामगारांवर परिणाम होईल हा MIDC मध्ये, कारण की 15 ते 20 कंपन्या फक्त पावडर कोटिंगचे आहे। अजून छोटी छोटी काही युनिट आहे, प्लेटिंगचे युनिट आहे, जिथं परत बॉयलर आहे, छोटे कास्टिंगच्या कंपन्या आहे आणि भरपूर कंपन्या। 5 ते 10,000 हा ओव्हरऑल आकडा आहे। आज आतून किती आकडा आहे हे अंदाज लावणं शक्य आहे। साधारणतः काय मागणी असेल तुमची, कारण आता अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांवर आणि कंपनी चालकांवरती परिणाम होणार? साधारण आमची अशी मागणी आहे की आम्हाला म्हणजे सर्वच कंपनीला गॅस व्यवस्थित पुरवठा झाला पाहिजे आणि त्याची मोदी सरकारनं व्यवस्थित सोय केली पाहिजे। आता युद्धजन्य परिस्थिती आहे, काय नेमकं युद्धजन्य परिस्थिती जर असेल तर काही ठिकाणी काय झालंय, जे हॉटेल व्यावसायिक आहेत, हॉटेल व्यावसायिक ते साठेबाजी पण करू शकतात ना, म्हणजे तिथं जास्त पैशाने गॅस देणे ते पण होऊ शकतं ना। शेवटी ते 75% हॉटेल मालक कोण आहे, राजकारणी आहेत, ते साठेबाजी करू शकतात। इंडस्ट्रियल सरळ मार्गे चालणारी व्यवस्था आहे इंडस्ट्री, ते होता कामा नये, त्याच्यावर काही तर वॉच पाहिजे असं। एकूणच जर बघितलं तर या गॅस तुटवड्याचा परिणाम जो आहे तो अहिल्यानगर MIDC मध्ये जवळपास 5 ते 10,000 कर्मचाऱ्यांवरती होणार आहे आणि जवळपास 15 ते 20 कंपन्या ज्या आहेत तर त्या या गॅस तुटवड्यामुळे बंद होण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भुंगळे, ABP माझा, अहिल्यानगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।